नमस्कार मंडळी. बऱ्याच गॅपनंतर हा मी संवाद 6वा टाकतो आहे. मागच्या 5व्या संवादामध्ये आपण काय बघितलं? शरीर मन अद्वैत भाग 1 बघितला, पण त्यात फक्त शरीराबद्दल बोललो आपण. शरीराची सुरुवात आपण एक पेशी आपण जो झालो तिथून चालू केलं. ते 1,00,000 अब्ज पेशींचं हे शरीर कसं बनलं ते बघितलं. हे सगळं थोडक्यात बघितलं. DNA, जीन्स किंवा ज्याला आपण जनुक म्हणतो, गुणसूत्र म्हणजेच आपण क्रोमोझोम म्हणतो, याचा कसं संस्कार होत होत म्हणजे स्टेम सेलपासून कसं आपण पेशीपर्यंत गेलो आणि पेशींचे कसे टिश्यू झाले म्हणजे घटक झाले, त्याच्या संस्था झाल्या. अशा संस्थांचा थोडक्यात आपण अभ्यास केला. अध्यात्म किंवा तत्त्वज्ञानातले काही शब्द वापरून आपण विज्ञानाबरोबर त्याची जोड घातली. मग त्यात आपण द्रव्य आणि ऊर्जा हे विज्ञानातले शब्द घेतले आणि तेच शब्द ज्यावेळेस आपण तत्त्वज्ञानाच्या किंवा योगशास्त्राच्या मार्गाने बघितले त्यावेळेस आपण त्याला अन्नमय कोश आणि प्राणमय कोश असं नाव आहेत हे पण बघितलं. तुमच्यात आणि माझ्यात किती फरक आहे? तर 0.1% फरक आहे हे पण बघितलं. आणि इतर प्राणी आणि आपल्यात किती फरक आहे, किती साम्य आहे हे पण बघितलं. वनस्पतीनं आपल्यातलं बघितलं, कीटकातलं आपल्यातलं बघितलं, अगदी बटाटा वांग्यापर्यंत आपण गेलो होतो. ह्या सगळ्यांचा आपण जो काय मागोवा घेतला तो शरीर याच्याबद्दल घेतला. आज आपण त्याची पुढची जी पायरी म्हणूया किंवा पुढची स्टेप म्हणूया, पण बोलताना आपण ज्यावेळेस पुढची पायरी म्हणतो याचा अर्थ त्या दोघात फरक आहे असं समजतो. फक्त आपण एवढं म्हणूया की आपण त्याचा दुसरा भाग बघूया, शरीराचा दुसरा भाग बघूया, तो म्हणजे मन. शरीर आणि मन याचा अभ्यास हा आजकालचा नाही आहे, हा 2000 वर्षापूर्वीपासून चालू आहे. शरीराचा बऱ्यापैकी अंदाज येत चालला, पण मनाचा लवकर अंदाज येईना. कारण मन कुठं आहे हे बरेच वर्ष हे विचारतच गेले. ते मेडिकल सायन्स असेल किंवा प्युअर सायन्स ज्याला आपण फक्त विज्ञान म्हणतो ते असेल. सुरुवातीला असं वाटत होतं की तो मेंदूत कुठंतरी असलं पाहिजे, मन हे मेंदूत कुठंतरी असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मनाचा अभ्यास करायचा असेल किंवा मनाचं जाणून घ्यायचं असेल मनाबद्दल, त्यावेळेस हा जो काय अद्भुत आपला ऑर्गन आहे, अवयव आहे मेंदू, त्याला बायपास करून टाळून जाता येणार नाही. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा मेंदूबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे काय मेंदूबद्दलचा माझं संवाद नाही आहे, त्याच्यामुळे मेंदूबद्दल जास्त बोलणार नाही आहे. मेंदूत काय काय घटक आहेत, कुठल्या कुठल्या संस्था आहेत, कुठले अवयव आहेत, कसं कसं काम करतं, ध्यानाचा त्याच्यावर काही परिणाम होतो का, याचा एक सेपरेट माझा संवाद असणारच आहे. तो ध्यानाच्या बाबतीत असणार आहे. ज्यावेळेस आपण ध्यानात जातो, समाधी अवस्थेत जातो, त्यावेळेस काय होतं किंवा धारणा करतो कॉन्सेप्ट ते काय होतं, तो वेगळा व्हिडिओ असणारच आहे माझा. पण तरी पण मनाचं ज्यावेळेस आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मेंदूबद्दल थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मन आपल्याला समजणार नाही आहे. तर थोडक्यात बघूया मेंदू काय आहे. तर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एक पेशी होतो आणि 9 महिन्यानंतर ज्यावेळेस आपण बाळ म्हणून जन्माला येतो, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मेंदू तयार कधी झाला? तर ज्यावेळेस आपण एक पेशी होतो त्यावेळेस मेंदू नव्हता. मग साधारणतः 15 दिवसानंतर 2 आठवड्यानंतर मेंदू किंवा मज्जासंस्था तयार व्हायची प्रोसेसची सगळी फॉर्मॅलिटी कंप्लीट झाली असती, थोडक्यात ती तयारी झाली असती. त्याच्यानंतर ते न्यूरॉन्स ज्याला चेतापेशी म्हणतो आपण किंवा मज्जासंस्थेचा जो सगळ्यात बेसिक पार्ट आहे तो, आणि मेंदू. ॲक्च्युली मज्जासंस्था आणि मेंदू हे वेगळं नाही, पण बोलताना आपण असं म्हणतो की हे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, मेंदूचे हे सगळे पार्ट आहेत. मेंदू जरी ब्रेनमध्ये असला तर त्याचे पार्ट पसरलेले आहेत. तर हे
14व्या दिवसानंतर म्हणजे 2 आठवड्यानंतर आपलं आतलं पोटातलं वय ज्यावेळेस 2 आठवडे होतं त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस स्टार्ट होती मेंदू तयार व्हायची. त्याच वेळेस हृदय पण तयार व्हायची प्रोसेस चालू झाली असते. त्यामुळे हृदयाच्या कार्डियक टिश्यू जे आहेत कार्डियक सेल्स यांना स्वतःचंच एक ती सेन्स असतो. त्यामुळं बऱ्याच वेळा सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून काही सिग्नल न येतो सुद्धा ब्रेनचं धडधड चालू असते. त्यामुळं हृदयाची धडधड चालू असते. त्यामुळे हृदयाचं ट्रान्सप्लांट इझी का जातं? कारण ते धडधड चालू असते. सेंट्रल नर्वस सिस्टीम मेंदूकडून संदेश येत नसताना सुद्धा. तर त्याच्याकडं आपण सध्या जाणार नाही आहे. तर ज्यावेळेस हे चालू होतं त्यावेळेस ब्रेनचे जे काय ॲक्टिव्हिटी आहेत न्यूरॉनच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी ब्रेन वेव्ज म्हणजे तरंग याच्या साहाय्यानं आज EEG ह्या मशीननं मोजता येतात. आणि ते साधारणतः 6व्या-7व्या आठवड्यात ते पण मोजता यायला लागलेत. आज मोजतात आपल्याला. म्हणजे साधारणतः 1.5 महिन्यानंतर ब्रेनवेव्ज बाळाचे जाणवायला लागतात. याचा अर्थ त्याच वेळेस ब्रेनचं काहीतरी डेव्हलपमेंट झालेली असते. आणि 6व्या-7व्या महिन्याच्या दरम्यान बाळाचं ब्रेन हा बाळाचं शरीराबद्दलच्या संदेश पाठवणं वगैरे किंवा स्वतःच्या जीवावरच हे सगळं तग धरून राहायला पाहिजे ही त्याची जाणीव डेव्हलप झाली असते. याच्यात मन कुठं तयार झालं ते आपण नंतर बघणारच आहे. पण आता फक्त ब्रेनबद्दल आज 2020 साल आहे. आजपर्यंत जे काही कळलेलं आहे ते किती कळलं आहे ब्रेनबद्दल तर अभ्यास तर प्रचंड झाला आहे मेडिकल सायन्सचा. पण आजचे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा न्यूरोफिजिओलॉजिस्ट आहेत किंवा बायोकेमिस्ट आहेत किंवा बायोफिजिसिस्ट आहेत किंवा जे सर्जन आहेत फिजिशियन आहेत बायोलॉजिस्ट आहेत किंवा सायकॉलॉजिस्ट आहेत किंवा सायकियाट्रिस्ट आहेत ह्या सगळ्यांचं आजचं म्हणणं असं आहे की काही कीटक असे आहेत की त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉनची संख्या 300-400च्या दरम्यान आहेत म्हणजे चेतापेशींची. आणि ते एकमेकात कनेक्ट झालेलं असतात. त्यांचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन साधारणतः 1000 कनेक्शन आहे एकमेकामधलं. तर त्या कीटकांचाही पूर्ण आपल्याला अभ्यास झालेला नाही आहे. म्हणजे 500 न्यूरॉन्स असलेल्या कीटकाचा पण आपल्याला पूर्ण अभ्यास झालेला नाही आहे. तर आपल्या शरीरात 10,000 कोटी न्यूरॉन्स आहेत आपल्या मज्जासंस्थेमध्ये. आणि तेवढेच त्याला सहाय्यकारी त्याला ग्लायल सेल म्हणायचं तेवढेच 10,000 कोटीत. ते त्यांना सपोर्टिव्ह आहेत त्यांचं नरिशमेंट करण्यासाठी. पण हे 10,000 कोटी न्यूरॉन्स त्यातला प्रत्येक न्यूरॉन दुसऱ्या 1 किंवा 2 किंवा 10 किंवा 1000 किंवा 10,000 किंवा 20,000 एवढ्या न्यूरॉन्सला कनेक्ट झाला असतो. त्याच्यामुळं त्याचं जे कनेक्शन आहेत ते 100 लाख कोटी क्रॉस करून जाते. याचा हा मोठा प्रकार सगळा झाला आहे आपल्या बॉडीमध्ये. मग आपल्या ब्रेनची एवढं सगळं जर सिस्टीम असेल त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे किंवा सध्याचं सुपर कम्प्युटरच्या लेवलला आपला ब्रेन किती आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं तर याला काय येत नाही, हा मंद आहे. असं स्टेटमेंट कधी करू शकतो आपण तर आपल्याला हे कळलं पाहिजे खरंच तो मंद आहे म्हणून त्याचा ब्रेन. कुठल्याही निरोगी माणसाचा ब्रेनची कॅपॅसिटी आजचा जो सुपर कम्प्युटर आहे प्रत्येक बरेच मोठ्या मोठ्या देशांनी आपला पण सुपर कम्प्युटर आहे मी तो बघून आलेला आहे पुण्याचा पहिला सुपर कम्प्युटर. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहेत अमेरिकेचे आणि जपानचे. आजचा सर्वात प्रगत जो सुपर कॉम्प्युटर आहे महासंगणक म्हणूया तो चायनानं डेव्हलप केलेला आहे. पण ज्यावेळेस कंपॅरिझन झालं मानवी निरोगी माणसाचा ब्रेन आणि तो सुपर कॉम्प्युटर तर असं कळलं की आपला ब्रेन त्या सुपर कम्प्युटरपेक्षा 30 पटीनं पुढं आहे. दुप्पट तिप्पट नव्हे 30 पटीनं 30 टाइम्स. याचा अर्थ अजून खूप मजल मारावं लागेल. आणि असं समजलं जातं की सुपर कम्प्युटरची कधीच आपल्याला ब्रेनबरोबर तुलना करता येणार नाही.
कारण आपल्या ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे, स्टोरेज कॅपॅसिटी, आजची जनरल भाषा जे कळते ना आपल्याला काय कॅपॅसिटी, तर मोबाईलवरून आपण ठरवतो किती कॅपॅसिटी आहे. 2 GB, 5 GB, 64 GB, 528 GB, 1 TB. मग 1000 GB म्हणजे 1 TB आहे. मग मोबाईलपेक्षा मग कम्प्युटरची कॅपॅसिटी जास्त असते, लॅपटॉपची जास्त असते. मग ते 2000 GB, 5000 GB. तर आपल्या ब्रेनची स्टोरेज कॅपॅसिटी जीबीच्या भाषेमध्ये सांगितलं तर 25 लाख GBपेक्षा जास्त ही आपली स्टोरेज कॅपॅसिटी. पुस्तकांच्या भाषेत सांगितलं तर 30 कोटी ग्रंथापेक्षा जास्त ग्रंथ आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर होऊ शकतात. अजून एका भाषेत सांगितलं तर जेवढे काही वेबसाईट्स आहेत, कम्प्युटरवर जेवढ्या वेबसाईट तुम्ही शोधू शकता, त्या सगळ्या वेबसाईटवर जेवढा काय इन्फॉर्मेशन जे काय आहे ते सगळ्याच्या सगळं जर एकत्र केलं तर जेवढं ते होईल, इन्फॉर्मेशन होईल, त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आपल्या ब्रेनची आहे. अशी भाषा ब्रेनच्या स्टोरेज कॅपॅसिटी, स्मृतीबद्दल वापरली जाते. ही स्मृती कुठं असते, त्या स्मृतीचा आणि मनाचा काही संबंध आहे का, हे पण आपण बघणार आहोत. त्यामुळे इथं मी जे काही लिहिलं आहे हे फक्त एक अंदाज येण्यासाठी लिहिलेलं आहे. आपण कुठल्या मार्गाने आपण आजचा व्हिडिओ कंप्लीट करणार आहे. पण याच्यानंतर शेवटी काही मी अद्वैताचे काही मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे. तर आपण मागच्या भागात हे बघितलं. आता मेंदूबद्दल मी जे थोडक्यात सांगितलं ते इथं मी लिहिलेलंच आहे कळण्यासाठी, की कसं कसं तो त्याचं कॅपॅसिटी आहे किंवा कसं त्याचं डेव्हलपमेंट आहे, आजची कंडिशन काय आहे. ज्यावेळेस मला इथं टच झालं, मी जस्ट टच झालं म्हणतो, याचा अर्थ मला जे सेन्स झालं ते इथं सेन्स झालं का मेंदूत सेन्स झालं. तर मेडिकल सायन्समध्ये हे सेन्स मेंदूत झालं, पण जाणवतं इथं आपल्याला. पण इथं जाणवतं याचा अर्थ इथला जो काय सेन्सेशन गेला तर कुठल्या मार्गे गेला, तर हातातून गेला. कशा थ्रू गेला, तर न्यूरॉन्स थ्रू गेला. म्हणजे जे चेतापेशी आहे, ज्याला मी मेंदूचा आपण सेल म्हणतो, पेशी म्हणतो. किती लांब असतील, अनेक त्याच्या वेगवेगळ्या त्याच्या लांबी असतात. हा जो पार्ट आहे, ह्या पार्टमध्ये जे काही चेतापेशी आहे त्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. तो सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, मज्जासंस्था म्हणतो आपण. आणि ही जी पेरिफेरल आहे म्हणजे प्रत्येक त्या स्किनपर्यंत, प्रत्येक अवयवापर्यंत जाईल, हे कडेकडेचे आपल्या भाषेमध्ये. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जे स्पायनल कॉर्ड आहे, ज्याला मज्जारज्जू असं मराठीत म्हणतात, आणि जो ब्रेन आहे, मेंदू आहे, त्या ब्रेनमध्ये पण अनेक पार्ट आहेत. म्हणजे वरचा जो काही निओकॉर्टेक्स आहे त्याला सेरेब्रम म्हणायचं, मागचा छोटा मेंदू त्याला सेरेबेलम म्हणायचं. लिम्बिक सिस्टीम एक असते, त्याच्यात बरेच पार्ट आहेत. ॲमिगडाला आहे किंवा पिनियल ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, थॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस आहे, असे अनेक पार्ट आहेत. ह्या सगळ्यांचं ओव्हरऑल जो इफेक्ट मिळतो तो आपण आहोत. म्हणजे मेंदूचं जे काम आहे ते काम कोणतं, तुम्ही आता जे ऐकताय हे मेंदूचंच काम, तुम्ही जे बघताय ते मेंदूचंच काम. थोडक्यात तुमच्या ज्ञानेंद्रियानं जे जे तुम्हाला सेन्स होतं ते सगळं मेंदूचंच काम आहे. तुम्ही जे जे हालचाल करू शकता, मी जे हालचाल करतो हे सगळं मेंदूचंच काम आहे. जी जी हालचाल तुमच्याकडून होती ती झोपेत असतानासुद्धा, झोपसुद्धा मेंदूचंच काम आहे. झोपेतून उठणं हे पण मेंदूचं काम आहे. विश्रांती घेणं पण मेंदूचं काम आहे. विचार करणं मेंदूचं काम आहे. तर्क करणं, अंदाज बांधणं, इमॅजिनेशन करणं, काळाचा विचार करणं, की आता काळ चालला आहे, टाईमपास होतो आहे आत्ता, हे पण मेंदूचंच काम आहे. हे पूर्वी घडलं होतं, हे आपल्याला आठवतं आहे, पूर्वी घडलं होतं. म्हणजे आतमध्ये जे काय मेंदूचं काम आहे ते पूर्वी घडलं होतं हे आठवतं आहे आत्ता, आणि हे खूप पूर्वी घडलं होतं आणि हे अलीकडे घडलं होतं. हे काळाचा संदर्भ मेंदूचंच काम आहे. भविष्यात असं घडू शकतं. हे जे अँझायटी आहे निगेटिव्ह अँगलनं, किंवा हे चांगलं घडू शकतं, हे जे पॉझिटिव्हिटी आहे हे पण मेंदूचंच काम आहे. किंवा स्पेसचा अंदाज, आपण स्पेसमध्ये आहोत, हे अंतर आहे, हे सगळं मेंदूचं आहे. त्याच्यामुळे मेंदूमुळं आपल्याला सध्या जाणवतो तसं आहे. अजून यात मन नेमकं कुठं आहे हे शोधायचा ज्यावेळेस बराच प्रयत्न झाला,
त्यावेळेस सुरुवातीला तर मेंदूतच कुठंतरी असला पाहिजे असं वाटत होतं. नंतर विज्ञानाचं मत थोडंसं बदललं. मग त्यांना असं वाटलं की तो निओकॉर्टेक्समध्ये किंवा फ्रंटल लोबमध्ये, इथं मी आता हात लावते याचा अर्थ इथं तो फ्रंटल विचारांचा तो पार्ट असतो तिथं असेल असं वाटायला लागलं. पण ज्यावेळेस नंतर कळलं काही गोष्टी अशा असतात की त्या शरीराच्या आणि तुमच्या स्वभावाच्या किंवा कोणाच्या तरी विचारांच्या याचा एकमेकावर परिणाम होतो. म्हणजे काहीतरी भावनाचा संबंध येतो. मग ते भावनिक मेंदू, ज्याला आपण लिंबिक सिस्टीम असं जनरली भावनिक मेंदू म्हणतात लिंबिक सिस्टीमला, म्हणजे तो हायपोथॅलॅमसमध्ये असावा असं वाटायला लागलं. आता यातले काही बरेच वैज्ञानिक शब्द असतील, इंग्लिश शब्द असतील, ज्यांना विज्ञानाचा काही संबंध नाही त्यांनी ते सोडून द्यायचे. फक्त त्याचा गाभा घ्या, ह्या व्याख्यानाचा संवादाचा गाभा घ्या. ज्यांना असले शब्द माहीत नाही त्यांनी. नंतर कळलं हायपोथॅलॅमस आणि किंवा अमिडालात किंवा त्या पिट्युटरी ग्लँडमध्ये इथं कुठे तर तो मन असावं असं संशोधन सांगायला लागलं. पण आजचं जे काही संशोधन आहे, जे काय न्यूरोलॉजिस्ट आहेत, जे सायकॉलॉजिस्ट आहेत, जे बायोलॉजिस्ट आहेत, जे फिजिसिस्ट आहेत, फिजिक्सचा काही संबंध नसतानासुद्धा फिजिक्सच्या शास्त्रज्ञाने मेंदूवर काम केलं आहे, मॅथमॅटिशियननं मेंदूवर काम केलेलं आहे. हे सगळ्यांचं कनेक्शन जे आहे त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी ब्रँचेस म्हणतो. हे सगळे एकत्र येऊन अनेक प्रयोग केलेले आहेत आणि मन शोधायचा प्रयत्न केला. त्यावेळेस असं एक इफेक्ट मिळाला त्यांना की मन हे मेंदूत आणि जिथं पण मेंदू पसरला आहे मज्जासंस्था इथं सगळीकडे असला पाहिजे असं त्यांचं आता वाक्य आहे. आणि त्याला कुठलाही रंग रूप, ते द्रव्य फॉर्ममध्ये नाही आहे, त्यामुळे ते दिसणार नाही आहे, पण ते असतं हे मेडिकल सायन्सनं मान्य केलेलं आहे. त्याला सायकी हा शब्द वापरतो आहे, पण सायकीचा अर्थ ॲक्च्युली ते विचारांचा होतो आहे, असा तर्क असा होतो आहे. माइंड पण बोलतो आपण, माइंड सायकी म्हणून सायकॉलॉजिस्ट म्हणतो. तर ह्या सगळ्यांचा जो काय लेखाजोखा आहे हे मेडिकल सायन्सनं किंवा विज्ञानानं असं सांगितलेलं आहे. तो सगळीकडेच असला पाहिजे आणि त्याचं संशोधन चालूच आहे अजून. कारण ब्रेनचं आत्तापर्यंत जे काही एवढं मोठं संशोधन झालं आहे त्याचं जर बेरीज केली तर बऱ्याच मोठ्या शास्त्रज्ञांचं मत असं आहे की 10% साधारणतः ब्रेन कळलेलं आहे, 90% अजून कळायचंच आहे. जर ब्रेनच पूर्ण कळलं नसेल तर मन सापडणं किंवा मनाचं आपल्याला अंदाज घेणं थोडंसं कठीण जातं. पण अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान किंवा योगशास्त्र ह्या मार्ग जर गेलं, कारण माझं झालं काय, मला ह्या ब्रेनच्या मागं लागायला कारणं अनेक आहेत, पण मी पहिल्यांदा बायोलॉजीच्या मार्गाने गेलो, मेडिकल सायन्स. मी ब्रेन समजून घ्यायचा प्रयत्न केला. नंतर मी ध्यान, धारणा, थोडक्यात योगशास्त्र, तत्त्वज्ञान ह्या मार्गाने समजून घेतला. शेवटी मी फिजिक्सच्या मार्गाने, मी सगळ्याच मार्गाने मी गेलो आणि शेवटी मला जे अनुभव आले ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आता जे काही मी मांडलं आणि जे काही मांडणार आहे एक तर वैज्ञानिक असेल किंवा योगशास्त्रातला अनुभव असतील, म्हणजे काल्पनिक काही असणार नाही आहे. त्यामुळं समजून घेताना थोडासा त्रास होऊ शकतो की पटकन आपल्याला तो अंदाज बांधता येणार नाही. तर आपण आता पुढची स्टेप गाठणार आहे, ती म्हणजे संवेदना, विचार आणि भावना याचा संबंध मनाशी कसा येतो. कारण ह्या जे स्टेप्स आहेत ह्या स्टेपनं हळूहळू आपण मनाकडे जाणार आहोत. तर आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. आता 2 मिनटात मी प्रोसेस कशी होते सांगतो. कारण संवेदना, विचार आणि भावना हे समजून घेण्यासाठी बेसिकली जी प्रोसेस होते आपल्या बॉडीमध्ये ते समजून घेऊया. समजा माझं हे बोटाला वेदना आली, कट केलं समजा, किंवा हा हात कट केला, तर हे जे वेदना आहेत ह्या वेदना आपण त्याला वेदना म्हणतो. ॲक्च्युली ती संवेदना आहेत, दुःखद वेदना किंवा दुःखद संवेदना आल्या. ह्या संवेदना म्हणजे त्याला रिसेप्शन झालं, रिसेप्टर जे काही नर्व्ज असतात त्या मार्गे हे ब्रेनकडे जातात. पण जाताना ते इलेक्ट्रिक आणि केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल ह्या फॉर्म जातात. म्हणजे कसं, ही जी सेल आहे ही एक सेल आणि ही एक सेल आहे, याच्यामध्ये एक गॅप असतो, त्या गॅपला आपण सिनॅप्स म्हणतो. याच्यामध्ये केमिकल्स असतात, ते न्यूरोट्रान्समीटर म्हणायचं. अनेक प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर आहेत, नावं सोडून द्या. इलेक्ट्रिक जे आहे थोडक्यात काय,
करंट, आपल्या भाषेत इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. मला ज्यावेळेस मी सेन्स झालं इलेक्ट्रिक करंट गेला. मग आता मला सेन्सेशन कुठं कुठं होत आहेत. मी उभा आहे याचा तर पायातून सेन्सेशन येत आहेत. मी शर्ट घातला आहे याचा आता जिथं कुठं झालं ते सेन्सेशन येत आहेत. मला सगळं दिसतं आहे याचा तर ब्रेनमधून सेन्सेशन चालले आहेत, ते संवेदना चाललेले आहेत इलेक्ट्रोकेमिकल पल्सच्या फॉर्ममध्ये. मला काहीतरी ऐकू पण येतं आहे, माझाच आवाज मला ऐकू येतो आहे, मला काहीतरी वास पण येतो आहे. ह्या सगळेचे सगळे जे काय फ्लो आहेत तो सगळा फ्लो म्हणजे पेरिफेरलपासून स्पायनल कॉर्डकडे येतो आणि तिथून तो ब्रेनकडे जातो. त्याच्यामुळे ब्रेनकडं इलेक्ट्रिक करंट बऱ्यापैकी फ्लो होतो. त्यामुळे आपल्याला ब्रेन चालवण्यासाठी इलेक्ट्रिक एनर्जी थोडक्यात आहे किंवा पाहिजे. आणि विज्ञान असं सांगतं एवढं मोठं जे प्रोसेसिंग आहे ह्या प्रोसेसिंगसाठी जर आपण एनर्जी चेक केली, इलेक्ट्रिक एनर्जी पॉवर चेक केली तर ते किती पॉवर लागते? फक्त 15 वॅट. म्हणजे 15 वॅटचा बल्ब लागू शकतो आपल्या ब्रेनमधल्या त्या विजेचा वापर केला तर 15 वॅट. पण एवढ्याच प्रोसेसिंगसाठी जर सुपर कम्प्युटर घेतला तर सुपर कम्प्युटरला याच्यापेक्षा साधारणतः 20,000 पट ऊर्जा लागेल. याचा आपण किती इफिशियंटली काम करतो आपला ब्रेन, सुपर कम्प्युटरच्या किती पुढं आहे विचार करू शकता. 20,000 पट एवढंच काम करायला सुपर कम्प्युटरला पाहिजे. म्हणजे आपल्या कम्प्युटरची पण ताकद नाही, लॅपटॉपची ताकद नाही आहे. तर हे कसं होतं तर हा जो काही इलेक्ट्रिक करंट आला, मी साध्या भाषेत सांगतो, हा जो इलेक्ट्रिक कसा आला, आयन्स कसे, सोडियम पोटॅशियम आयन्स याच्याबद्दल नाही बोलत मी. जे काही इलेक्ट्रिक करंट आला तो इलेक्ट्रिक करंट इथंपर्यंत आला. इथून इकडं जात नाही इलेक्ट्रिक करंट, दुसऱ्या सेलकडे जात नाही. ह्या गॅपमध्ये हे जे केमिकल्स आहेत न्यूरो ट्रान्समीटर हे ट्रान्समिट करतात, संदेश ट्रान्समिट इकडून इकडं ट्रान्समिट करतात. परत इलेक्ट्रिक करंट, परत इलेक्ट्रिक करंट, असा प्रत्येक सेल मागं सेल असं करत करत संदेश जातो. मग मला लागल्यानंतर बराच वेळ लागेल ही सगळी प्रोसेस इथं पण जायला. म्हणजे मला हे कट केल्यानंतर किती मिनटानंतर कळतं तर असं होत नाही. ज्या इन्स्टंट लागतं जवळपास त्याच इन्स्टंटला मला कळतं, कारण त्याचं जे स्पीड आहे ते साधारणतः ताशी 200 किलोमीटरपेक्षा जास्त. सेकंदाच्या आणि मीटरच्या भाषेत सांगितलं तर एका सेकंदाला 50 मीटर म्हणजे 150 ते 200 फूट जाते सेकंदात. हे 2-4 फूट आहे फक्त. याचा अर्थ हे 0.01 सेकंदाच्या आत मला कळतं की मला लागलं आहे म्हणून. तर ही प्रोसेस होत असते. म्हणजे ब्रेनला इकडचे संवेदना कळाल्या. त्या कळाल्या कशा? त्या ब्रेनमध्ये गेल्यानंतर मग थॅलॅमसमध्ये गेल्यानंतर तिथून ते फ्रंटल लोबला असेल किंवा जे जे पार्ट्स आहेत किंवा सेन्सरी जे काही पार्ट आहे ह्या सगळ्यांना ते पाठवतं आणि ते ताडून बघतं. स्मृती आधीच्या जे काही त्यांना अनुभव आलेला आहे त्याला ते ताडून बघतं, कंपॅरिझन करतं. ते ॲनालिसिस झालं आणि नंतर आपण हात मागं घेतो लागतं आहे म्हणून. ही प्रोसेस आहे. एक मी वेदना ह्या प्रोसेसबद्दल ह्या गोष्टीबद्दल बोललो. पण फक्त वेदनाच असतात का? चांगल्या पण गोष्टी असतात, अद्भुत गोष्टी असतात, विचित्र गोष्टी असतात, काहीतरी आनंदाच्या एकदम तीव्र भावना पण असतात, प्रेमाच्या अनेक असतात. तर ह्या सगळ्यांचं त्या त्या फॉर्मॅटमध्ये असाच फ्लो चालू असतो. म्हणजे आपल्याला संवेदना कशा पास होतात कळल्या. जी प्रोसेसिंग आहे त्याला आपण आज विचार म्हणतो. प्रोसेसिंग जे काय चाललं आहे ते विचार आणि भावना. इथं जे शब्द वापरलेत मी, इव्हेंट, प्रोसेसिंग, इफेक्ट. इव्हेंट म्हणजे कुठलीही घटना, घटित म्हणजे इव्हेंट आहे. कुठलेही बोलणं, ऐकणं, बघणं, विचार करणं, काही ते समज, हे सगळं विचार करणं नव्हे पण काहीतरी विचार करण्याला उद्युक्त म्हणजे स्टिम्युलेशन, उद्दीपन म्हणतो आपण. हे सगळे इव्हेंट झाले, त्याचं प्रोसेसिंग होतं. हे सगळं प्रोसेसिंग आता मी सांगितलं हे सगळं प्रोसेसिंग आहे. मग विचार आणि भावनात काही फरक आहे का? कॉन्शियस आणि सबकॉन्शियस असे शब्द वापरतात मेडिकलमध्ये, विज्ञानामध्ये. तर आपण असं म्हणतो ना त्याच्या भावना दुखावल्यात, आपण असं म्हणत नाही त्याचे विचार दुखावलेत असं म्हणत नाही. कारण विचार आणि भावनामध्ये थोडा फरक पडतो. एखादा मी विचार केला आज, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी तुमच्या लक्षात येईल की समजा एखादे एक आईवडील आहेत आणि त्यांचा मुलगा शेजारी बसला आहे आणि त्यांचा संवाद चालला आहे आणि त्या वडील आपल्याला सांगतात ऐकत नाही, अभ्यास करत नाही.
असं असं करतो, तसं तसं करतो. मग आपण अभ्यास करत जा. याचा अर्थ आपण त्या क्षणी जे आम्हाला सुचलं तो विचार असतो त्या क्षणी. थोडक्यात जे काय आपल्याला अंदाज आला तो फ्रेश असतो. त्याचं जे प्रोसेसिंग झालं तो विचार झाला. त्याच्याबद्दल आपल्या काहीही भावना नसतात त्या मुलाबद्दल, कारण आपल्याला त्याचं काहीही माहीत नसतं. याचा अर्थ भावना आणि विचारात फरक आहे. मग भावना कधी निर्माण होईल? समजा आपण त्याला आज ओळखलं, रोज त्याच्या संग गप्पा मारतोय, असं असं 2-3 वर्ष आपल्याला कळलं आणि त्याच्यानंतर परत तीच प्रोसेस आली. वडील सांगायला लागले अभ्यास करत नाही, ऐकत नाही. त्यावेळेस मात्र आपल्या मनात तो विचार येणार नाही जो पहिल्या दिवशी आला होता, कारण आपण त्याच्याबद्दल जे काही जाणून घेतलं असतं, ते विचार जे जाणून घेतले असतात, त्याच्यामुळे आपल्या मनात जे काही विचार निर्माण झाले असतात, हे विचार ह्या प्रोसेसिंगमध्ये स्टोअर झालेले असतात. म्हणजे आज स्मृती कुठं स्टोअर झालेली आहे? तर अमिगडाला किंवा त्या हायपोथॅलॅमसमध्ये किंवा फ्रंटल लोबमध्ये जो स्टोअर झाले ते असं म्हणतात, ते सिनॅप्सेसमध्ये स्टोअर झाले आहेत. कुठल्या फॉर्ममध्ये? इलेक्ट्रिक पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या पॅटर्नमध्ये. थोडक्यात काय, ते द्रव्य रूपात दिसण्याच्या रूपात नाही आहे. म्हणजे ब्रेनचं ऑपरेशन करून आपल्याला कळणार नाही याची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे ती. ते इलेक्ट्रिक पॅटर्न म्हणजे थोडक्यात तो इलेक्ट्रिक फील्ड किंवा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये झालेला आहे, दिसणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला जे काय आपल्या त्याच्याबद्दलचे विचार स्टोअर झालेत आणि जे असं विचार स्टोअर होत 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 ते पक्के होतात, म्हणजेच तो पॅटर्न पक्का होतो, ते सबकॉन्शियस माइंड असतं. जो इलेक्ट्रिक पॅटर्न पक्का होतो तो सबकॉन्शियस माइंड असतो. त्याला नेणीव हा अध्यात्मातला शब्द आहे. आणि जो आपण विचार करतो तो त्या क्षणीचा असतो, त्याला कॉन्शियस म्हणायचं मेडिकल सायन्समध्ये. त्याला जाणीव, मला हे मी जाणून घेतोय असा शब्द अध्यात्म वापरला आहे. पण मी हा जो जाणीव शब्द आहे, हा जाणीव शब्द जरा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये नंतर मी सांगणारच आहे, जिथं मनाचा संबंध येईल. तर भावना ह्या पक्के विचार असतात. आपल्या आजपर्यंतच्या अनुभवाचा हा जो काही पक्का पॅटर्न झालेला आहे ती भावना आहे. त्यामुळे भावना बदलणं थोडंसं अवघड होतं, कारण तो पॅटर्न पक्का झाला आहे वापरून. इलेक्ट्रिक करंटचा साधा एक गुणधर्म सांगतो. समजा 2 वायर आहेत आणि आपण इलेक्ट्रिक करंट जर सोडला आणि 2 वायरमधून तो पास काय असेल, तर जिकडं त्याचा रोध कमी आहे, जिकडं आपोच कमी आहे, तिकडं तो जास्त जातो. नदीचा फ्लो पण असाच आहे, उंचाकडे जाणार नाही, ते खाली जाणार. जिकडं रोध कमी आहे, जिकडं आपोच कमी आहे, जिकडं रेजिस्टन्स कमी आहे, तिकडं पाणी जात असतं. तसंच आपलं जे इलेक्ट्रिक करंट आहे तो त्याच पद्धतीने जात असतो. तो इझिली फ्लो झाला तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे आपल्या भावनासंग जर भावना जुळल्या म्हणजे तो इझिली फ्लो गेला इलेक्ट्रिक करंटचा, अपोज झाला नाही. पण आपल्या भावना दुखावल्या याचा अर्थ काय? ती आतमध्ये जी प्रोसेस होती की तो जो विचार आहे तो विचार आपल्या आधीच्या पॅटर्नला मॅच होत नाही आहे. जिथं मॅच होत नाही तिथं ते ठिणगी उडते, एक प्रकारची अपोज होतो, जातच नाही पुढं, ॲक्सेप्टच होत नाही विचार. साधारणतः हे असं आहे. आता याचा संदर्भ देत अजून एक गोष्ट सांगून ठेवतो की मन का दिसत नाही आहे? तर मन हा ॲक्च्युली इफेक्ट आहे. मन हा इफेक्ट आहे. कशाचा इफेक्ट आहे? ह्या सगळ्यांचा इफेक्ट आहे. जे काही इलेक्ट्रिक जो काय गॅपमध्ये सिनॅप्समध्ये जे काय घडतं त्याचा तो इफेक्ट आहे. त्यामुळे सिनॅप्समध्ये बघितलं तर आपल्याला विचार किंवा भावना दिसत नाहीत, तिथं आपल्याला ते केमिकल दिसतात. किंवा जर करंट असेल तर करंट आपल्या त्या इलेक्ट्रोडच्या साह्याने आपल्याला करंट पण चेक करता येतो, वेव्स पण चेक करता येतात. पण वेव्स बघणं म्हणजे मन बघणं नव्हे. ऊर्जा बघणं, इलेक्ट्रिक करंट बघणं म्हणजे मन बघणं नव्हे, केमिकल्स बघणं. पुढं जाण्याआधी एक छोटासा अनुभव सांगतो. अनुभव म्हणजे वाचलेला अनुभव आहे तो. जागतिक कीर्तीचे एक मेंदूतज्ञ आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर राजेंद्रन म्हणून. त्यांच्याकडे एक पेशंट होता ज्याचा एक हात तुटला होता. त्याला एक हात नव्हता, ॲक्सिडेंटमध्ये तुटला होता.
पण तो नंतर बरा झाला, व्यवस्थित चाललं होतं. एकच हाताने त्याचं काम चालू होतं. हा हात नव्हता, एक हात. पण नंतर तो डॉक्टरांकडे आला आणि काय तक्रार घेऊन आला की माझ्या डाव्या हाताचा अंगठा दुखतोय म्हणून. म्हणजे जो हात नव्हता त्या हाताचा अंगठा दुखतोय अशी तक्रार घेऊन आला. अशा वेळेस उपचार करायचे कुठं? जो अंगठाच नाही तो दुखतोय कसा? अशी कंडिशन म्हणजे किती ही अवघड कंडिशन आहे. याचा अर्थ खरंच वेदना असती का? ज्याला मी वेदना म्हणतो ती खरंच असती का? का त्या वेदनेचा इफेक्ट फक्त आपल्याला जाणवतो? तर तो जो प्रयोग त्यांनी बरेच प्रयत्न केले शेवटी, आणि नंतर त्यांना असं कळलं की ह्या जे काही न्यूरॉन्स जे कट झाले, इकडून जे काही संदेश यायचं बंद झाले, पण जे संदेश त्या सेन्सरी पार्टला जिथं जात होते तिथले जे न्यूरॉन्स होते त्यांना कामच राहिलं नाही. मग त्यांना काम राहिलं नाही म्हणून त्यांनी शेजारच्यांचं काम घेतलं. शेजारी जे होते ते ओठापासून गेलेले न्यूरॉन्सचे केंद्र होतं. म्हणजे ओठाचं काम थोडंसं घेतलं. त्याच्यामुळं तो बोलायला लागला, ओठ हालायला लागले, तर ते सेन्सरी दाखवायचे आणि मग ती भावना व्हायची. पण ओठ हलणं म्हणजे इकडून ज्यांनी काम घेतलं आहे त्यांना त्याचा काय अंदाज नव्हता. त्यामुळे ते पण काहीतरी रिस्पॉन्स द्यायचे, इफेक्ट दाखवायचे आणि ती वेदना म्हणून जाणवायची त्या माणसाला. कारण ज्यावेळेस त्यांनी त्याच्या ओठावर बोट ठेवलं, त्याला डोळे झाकायला सांगितले आणि त्याच्या ओठावर बोट ठेवलं, त्यावेळेस त्याचं वाक्य असं होतं, डॉक्टर तुम्ही माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला स्पर्श केला आहे म्हणून. म्हणजे एवढं कॉम्प्लिकेशन्स आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या ब्रेन आणि मज्जासंस्थेमध्ये आहे. हे सांगायचं कारण काय की खरंच वेदना असते का वेदनेची जाणीव असते? खरंच संवेदना असतात का संवेदनेची जाणीव असते? तर आपल्याला जे कळतं ती जाणीव कळते. आपल्याला ते ऊर्जा कळत नाही, आपल्याला ते द्रव्य कळत नाही, किंवा आपल्याला जे काय प्रोसेसिंग घडतं हे न्यूरोट्रान्समीटर इलेक्ट्रिक करंट जे असलं काही कळत नाही. आम्हाला शेवटचा इफेक्ट कळतो. तो शेवटचा इफेक्ट जो कळतो ती प्रोसेस कशी होती ते आत्ता बघणार. आता हे जे मी 3 शब्द लिहिलेत, या 3 शब्दाचा थोडासा अर्थ आधी बघून घेऊया आणि नंतर ती प्रोसेस कशी होती हे समजून घेऊया. ज्ञेय किंवा दृश्य म्हणजे कुठलीही वस्तू घेऊया आपण. उदाहरण म्हणून मी एक खडू घेतला आहे, पिवळ्या कलरचा खडू घेतला आहे, म्हणजे हे झालं ज्ञेय किंवा याला दृश्य म्हणू शकतो आपण. ओके. बाकीचे पण बऱ्याच गोष्टी आहेत ते नंतर सांगाल. म्हणजे तुम्ही आवाज पण ज्ञेय घेऊ शकता, तुम्ही स्पर्श पण ज्ञेय घेऊ शकता, तुम्ही टेस्ट पण ज्ञेय घेऊ शकता. पण सध्या मी डोळ्यांच्या मार्गाने हे घेऊन चाललो आहे. तर हे दृश्य किंवा ज्ञेय आहे. ज्ञान आणि दर्शन, ज्ञान म्हणा किंवा दर्शन म्हणा, शब्द एकच आहेत. हे काय आहे आणि हे कोण आहे हे पण बघूया. कारण आता प्रोसेस समजून सांगताना हा शब्द तुम्हाला कळेल. मला हा खडू बघायचा आहे. मग मला हा खडू बघण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते आधी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मी पाहिजे इथं, मला डोळा पाहिजे, निरोगी पाहिजे, उघडा पाहिजे. ही पहिली अट. दुसरी अट, इथं खडू पाहिजे. तिसरी अट, याच्यावर प्रकाश पडला पाहिजे. हा जर पूर्ण अंधारात असेल तर दिसणार नाही, प्रकाश पडला पाहिजे. हे 3 गोष्टी झाल्या. मग प्रकाश पडल्यानंतर तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. तो जर सगळाच त्यानं ॲब्सॉर्ब केला, सगळ्यात त्याच्याकडे गेला, माझ्याकडे काहीच नाही आला, दिसणार नाही. तो रिफ्लेक्ट होऊन माझ्या डोळ्यात गेला पाहिजे. मग प्रकाश ज्यावेळेस डोळ्यात जाईल म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्यावेळेस डोळ्यात जाईल, तिथं जी भिंग असते, फ्लेक्झिबल भिंग असते, त्या लेन्समधून भिंगातून शेवटी रेटिना नावाचा एक पार्ट असतो डोळ्याचा, त्याच्यावर पडणार. रेटिना हे न्यूरॉन्सनं बनलेलं आहे, मगाशी सांगितलं ते. याचा हा मज्जासंस्थेचा पार्ट सुरू झाला. म्हणजे डोळा
हे ज्ञानेंद्रिय आहे असं आपण म्हणतो, पण ज्ञानेंद्रियाचा तो एक पार्ट आहे जो आम्हाला दिसतो डोळ्यांनी. कान आम्हाला बाहेरून दिसतात, पण तो कान आतपर्यंत पसरलेला आहे, डोळा आतपर्यंत पसरलेला आहे. म्हणजेच काय, ते न्यूरॉन्स कनेक्शन करत हा मागचा जो काही लोब आहे तिथं जातो, ऑसिपिटल किंवा जो काही व्हिज्युअल कॉर्टेक्स आहे तिथंपर्यंत जातं. म्हणजे हा जो काय पिवळा कलर आहे किंवा हा जो काही शेप आहे किंवा हा जो साईज आहे, ही साईज त्या न्यूरॉन्स थ्रू कुठल्या फॉर्ममध्ये गेली, म्हणजे इलेक्ट्रिक आणि केमिकल सोडून आमचंच इलेक्ट्रिक आमचंच केमिकल आतमध्येच गेलं. बाहेरून काय गेलं, फक्त संवेदना म्हणजे सेन्सेशन. हे फक्त आपल्याला उद्दीपन देतं, स्टिम्युलस. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इथं पण गेल्या. नंतर सगळं आमचंच आहे, बाहेरून आत काही जात नाही. फक्त सेन्सेशन गेलं की त्याला तो सेन्स केला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लाईटनं सेन्स केला. खडू आत नाही गेला, लाईट आत नाही गेला. आतमध्ये इलेक्ट्रिक आणि केमिकल आमचंच फ्लो होत चालतं. ज्यावेळेस ते व्हिज्युअल कॉर्टेक्सच्या त्या केंद्रापर्यंत जातं, तिथं त्याचं ॲनालिसिस होतं आणि ॲनालिसिस झाल्यानंतर आम्हाला हा चॉक दिसतो, हा खडू दिसतो. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस आम्हाला त्याचं ज्ञान झालं की हा खडू आहे, पिवळ्या कलरचा एवढा आहे, असा त्याचा शेप आहे, असा त्याचा आकार आहे, असं त्याचं आकारमान आहे. हे ज्ञान किंवा दर्शन झालं, म्हणजे समजलं. पण समजलं कोणाला, त्याच्याकडे आपण नंतर जाणारच आहे. मला समजलं, पण फक्त एवढीच प्रोसेस झाली म्हणजे समजलं का, तर नाही. इथं मन आवश्यक आहे. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये मन पाहिजे, नाहीतर समजत नाही. कसं, कधी कधी तुम्ही असं बघितलं असेल बघा, फोनवर बोलताना, मोबाईलवर बोलताना तुम्ही जर हावभाव बघितले, ते हावभाव कसे असतात, मी हावभाव करून दाखवतो फक्त. असं बोलतात, हां ते त्या 3 नंबरचा कप्पा आहे ना, हां त्याच्या खाली जरा बघा बरं, असं ज्यावेळेस बोलत असतो त्यांच्या डोळ्याकडे बघायचं. त्यांच्या डोळ्यात हे सगळे आसपासचे सगळे लाईट जात असतात, पण त्यांना समोरचं दिसत नसतं. त्यांना ते जाणवत असतं, तिसरा कप्पा त्या कंपनीतला, तिसऱ्या कप्प्यातला खालचा हे दिसत असतं. त्यांना समोरचं दिसत नसतं. समोरून कोणी गेलं तर माझं लक्षच नाही, मी जरा फोनवर होतो ना, पण त्यांनी काही डोळे झाकलेले नव्हते. याचा अर्थ डोळ्यात जे जाईल ते दिसलच याची गॅरंटी नाही. डोळ्यात गेल्यानंतर तेच दिसल जे तुम्ही बघता, म्हणजेच तुमचं मन ठरवतं हे बघायचं आहे. म्हणजे मन संलग्न असल्याशिवाय तुम्हाला बाह्य वस्तू दिसत नाहीत, जरी ते लाईट आणि सगळं केमिकल आणि ते इलेक्ट्रिकल प्रोसेस झाल्या तरी. मग हे मन संलग्न होणं म्हणजे काय संलग्न होणं, तर मगाशी मी सांगितलं, तर मन हे भावनांचा तो समुच्चय आहे, तो एक ग्रुप आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड जे म्हणतो ना आपण, तो एक ग्रुप आहे. थोडक्यात काय, हार्ड वायरिंग आहे. हार्ड वायरिंग म्हणतात, असा शब्द मेडिकल सायन्समध्ये वापरतात ब्रेनचा अभ्यास करताना. म्हणजे आपले जे काही न्यूरॉनचं कनेक्शन आहे हे वापरून तो सिनॅप्स पक्का झाला असतो. मनाचा पार्ट तिथं येतो. म्हणजे ज्यावेळेस मी हे खडू बघतोय, याचा अर्थ ते जे सिनॅप्स आहेत, याच्या आधी मी खडू बघितलेले, याच्या आधी मी पिवळा कलर बघितलेलं, याच्या आधी खडू हा शब्द मी ऐकलेले सिनॅप्स, हे सगळे सिनॅप्सेस जे आहेत, हे सिनॅप्सेस आत्ता बघताना त्याला ते अपोज करत नाहीत आणि आम्हाला ते समजतं, कारण अपोज झाला नाही, तो संलग्न झाला. म्हणजे आम्हाला कळलं, म्हणजे मला जाणीव झाली. म्हणजे त्याला चित्त हा शब्द वापरला आहे. जाणीवेला अध्यात्मामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये, योगशास्त्रामध्ये चित्त हा शब्द वापरला आहे. सत, चित, आनंद असं 3 पार्टमध्ये आपल्या हे सगळे विश्वाचं आणि ह्या सगळ्या अस्तित्वाचंच वर्णन 3 शब्दातच झालं आहे. सत, चित, आनंद एकत्र बोललं तर सच्चिदानंद असं बोलतात. तर सत म्हणजे जे आहे ते, मग ते द्रव्य असेल किंवा ऊर्जा असेल, जे आहे ते सत. आणि चित म्हणजे ते जाणवण्याची प्रक्रिया. आणि जो आनंद आहे ती स्थिती आहे, स्टॅटिक्स आहे ते. म्हणजे आपण जे आहोत, वैयक्तिक मी जे आहे तो
ज्ञाता किंवा द्रष्टा आहे. म्हणजे मन म्हणजे मी नव्हे. मन हे तर साधन आहे. कशाचं साधन? की तुम्हाला दृश्य जाणवून देण्याचं हे साधन आहे. याचा अर्थ मन हा मगाशी मी सांगितलं तो इफेक्ट आहे, द्रव्य ऊर्जेचा इफेक्ट आहे. मग याला शास्त्रीय काही पुरावा आहे का की खरंच तो काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये आहे? मग तो सगळीकडेच पसरला हे तर मेडिकल सायन्स सांगतं आहे. पण हे बाहेर असतं का आपलं मन? आपल्या शरीराच्या बाहेर त्याचा काही इफेक्ट जातो का? तर आपल्या शरीराच्या बाहेर पण इफेक्ट जातो. हे पटकन तुम्हाला ॲक्सेप्ट होणार नाही. आता मी त्याचा मेडिकलचा आणि विज्ञानाचा आधार देतो. विज्ञानात असं म्हणतात, आता विज्ञानात असं म्हणतात याचा अर्थ ते खरं की खोटं? तर खरंच आहे, कारण त्याला प्रूफ आहे आणि तो प्रूफ तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, हा जो खडू आहे हा खडू मी सोडला तर इथं थांबल का? नाही थांबणार. तो खाली पडतो. खाली का पडला? मग आपण म्हणा हे लहानपणी आम्ही शिकलो आहे, ही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. मग गुरुत्वाकर्षण शक्ती याला ओढते. याचा अर्थ असा होते की पृथ्वी खाली आहे, अजून लांब आहे पृथ्वी, याला पृथ्वी चिकटलेली नाही आहे तरी याला ओढते. याचा अर्थ पृथ्वीचा काहीतरी इफेक्ट इथं असला पाहिजे पृथ्वी नसताना. मग हा इफेक्ट कुठं पण पोचला आहे? हा इन्फिनिटी अमर्याद पोचला आहे. म्हणजे 10,000 किलोमीटर वर गेलं आणि हा जर खडू सोडला तरी तो खालीच पडणार, पृथ्वीवरच पडणार. याचा अर्थ पृथ्वी इथं आहे पण त्याचा इफेक्ट मात्र तो अख्ख्या विश्वात पसरलेला आहे. समजा हे जर इलेक्ट्रिक चार्ज असेल, याला समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल आणि जर मी इथं ठेवला तर याचा इफेक्ट इलेक्ट्रिक फील्ड ह्या नावानं पसरतो. जसं पृथ्वीचा जे काही वस्तुमान आहे किंवा मॅटर आहे त्याचा इफेक्ट ग्रॅव्हिटेशन फील्डच्या नावानं पसरला आणि ग्रॅव्हिटेशन फील्डमध्ये दुसरी कोणतीही वस्तू आली त्याला ते जाणवतं. हे जे जाणवणं आहे याला धर्म म्हणायचं. जे काही जाणवतं ते धर्म आहे. तो गुण आहे की नाही हे पण चेक करता येईल. ग्रॅव्हिटेशन फील्ड हा पृथ्वीचा गुण आहे, चंद्राचा गुण आहे, प्रत्येक वस्तुमानाचा तो गुण आहे की ग्रॅव्हिटेशन फील्ड डेव्हलप करतं. पण ग्रॅव्हिटेशन फील्ड जाणवणं त्याला आपण फोर्स म्हणतो, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो. त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती जाणवती कोणाला? याला जाणवली, मला जाणवली, त्यावेळेस तो धर्म होतो. गुण आणि धर्मात हा फरक आहे. गुण वस्तूत असतो आणि तोच त्याचा धर्म असतो. मी उदाहरण सांगतो. म्हणजे गुण धर्म हा शब्द एकत्र वापरतो आपण, पण एकत्र तसा त्याला अर्थ नाही आहे. गुण वेगळं आणि धर्म वेगळा आहे. उदाहरणार्थ घ्यायचं ठरलं तर समजा पाणी घेतलं. पाण्यामध्ये ऊर्जा असते, उष्णता असतेच, कुठल्याही वस्तूमध्ये उष्णता असतेच. हा त्याचा गुण आहे, तो त्याचा धर्म पण आहे. पण तेच पाणी समजा मी एखाद्या अग्नीत टाकलं, काहीतरी पेटलं आणि त्याच्यावर टाकलं तर तो अग्नी विझतो. याचा तो विझवणे हा धर्म झाला, तो गुण नाही आहे. पाणी म्हणजे विझवणे असा तो त्याचा धर्म नाही आहे. पण अग्नी आणि ते एकत्र आल्यानंतर संयोगातून जे घडतं तो धर्म असतो, योगातून जे घडतो तो धर्म असतो. म्हणजे एखादा माणूस नेहमी खरं बोलतो, हा त्याचा गुण आहे, नेहमी खरं बोलतो. पण कुठं? बंद करतो दरवाजा, खोलीत एकटाच बसतो आणि खरं बोलतो आणि बाहेर गेल्यानंतर काय बोलतो मला माहीत नाही. याचा त्याचा गुण आहे. पण ज्यावेळेस पब्लिक संघ पण तो खरं बोलेल त्यावेळेस त्याचा तो धर्म झाला. ज्यावेळेस दोन एकत्र येतात त्यावेळेस जे काही जाणवतो तो धर्म असतो. आपण ज्याला धर्म समजतो, दाखल्यावर समजतो, त्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे, पण हा धर्म आहे. दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर जे काही एकमेकाला जाणवतो तो धर्म आहे. आणि वैयक्तिक जे असतात ते त्याचा गुण आहे आणि तो वैयक्तिक एकमेकाला धर्म पण म्हणू शकतो. म्हणजे पिवळा कलर हा याचा गुण आहे असं जर म्हटलं, पण तो त्याचा धर्म पण होऊ शकतो. पण मला जे दिसलं तो पिवळा कलर आहे, तो धर्म झाला. दोन गोष्टी एकत्र आल्या, त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा धर्म झाला आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड हा गुण झाला. तसं मनाचं जे काही केमिकल आणि इलेक्ट्रिक प्रोसेस घडतात ते त्याचं गुण आहे, ते घडतातच. पण जे आम्हाला जाणवतो तो धर्म झाला.
आता आम्हाला जाणवतो हा जो काही त्रयस्थ जो कोण आहे, की जे काही कॉन्शियसनेस किंवा जी काही जाणीव चित्त झाली ही कोणाला झाली, ती वेगळी गोष्ट आहे. ती व्यक्ती किंवा ते म्हणजे आपण स्वतः आहोत. मनाचा संबंध येत नाही. मन फक्त मधलं एक साधन झालं की हे सगळं जाणवून देतं, ह्या सगळ्या प्रोसेस. आणि हे प्रोसेस जाणवल्यानंतर आपण त्याला जाणीव म्हणतो. पण जाणीव म्हणजे पण मी नाही आहे, जाणीव मला झाली, याचा अर्थ मी अजून त्याच्या पाठीमागच उभा आहे. तर ही मनाची लिंक झाली. याच्यात जाणीवेच्या अनेक पातळ्या पण आहेत. सध्या मला जाणीवेची ही जी माझी पातळी आहे की मला जे काही जाणवते ते वस्तुमान, ऊर्जा हे सगळं जाणवतं, कारण सध्या मी त्या पातळीत आहे जाणीवेच्या. पण मी माझी पातळी वाढवू शकतो, ध्यानाच्या मार्फत मी वाढवू शकतो. ते मी वेगळ्या व्हिडिओत सांगणारच आहे. ते मी वाढवू शकतो. त्यामुळं कॉन्शियस लेवलला सध्या जे आहे, मेडिकलच्या भाषेत कॉन्शियस आणि सबकॉन्शियस म्हणजे भावना. कॉन्शियस म्हणजे विचार आणि सुपर कॉन्शियस म्हणजे ह्या पातळीपेक्षा वेगळी पातळी असते, ती पण मिळवता येते. आता मन आणि शरीर हे द्वैत जरी आपल्याला जाणवत असलं तरी अद्वैतचे अनेक परिणाम आपल्या रोजच्या जीवनात बघायला मिळतात. त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. फक्त पुढं जाण्याआधी फक्त एक एक्झाम्पल अजून एक देतो, म्हणजे तो तुम्हाला अंदाज येईल. मी मिठाचं दिलं आहे. मीठ जर घेतलं आपण तर ते कसं आहे असं जर विचारलं तर आपल्या मनात पहिल्यांदा उत्तर काय येतं, खारट आहे. पण मीठ पांढरं पण असतं ना, मीठ खरखरीत पण असतं, मीठ महाग पण असतं, मीठ जड पण असतं. म्हणजेच काय की मिठाचे संबंधित जे काही गुण आहेत ते गुण प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या अँगलनं धर्म म्हणून आपल्याला जाणवतात. पण मिठाचा उपयोग जास्त खाण्यासाठी होतो, हातात असं करण्यासाठी होत नाही आहे किंवा बघण्यासाठी होत नाही आहे, म्हणून आपल्याला हा शब्द पटकन आठवतो. त्यामुळं मिठाचा खारटपणा हा जिभेवर ठेवल्यावर तयार होतो. मीठ वैयक्तिक खारट नसतं. इथं जर मीठ आणलं ते खारट नसतं. मिठाचे जे काही मॉलिक्युल्स आहे ते मॉलिक्युलचं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन आपण ज्यावेळेस टेस्ट बडला ते व्हायब्रेशन जाणवतं, तरंग जाणवतात. तरंग म्हणण्यापेक्षा आपण व्हायब्रेशनला मराठीत काय म्हणतात माहीत नाही, पण ते जे व्हायब्रेशन ऑसिलेशन आहे ते जे जाणवतात ते टेस्ट बड्स पण डेव्हलप करतात आणि ते परत इलेक्ट्रोकेमिकल पल्सच्या फॉर्ममध्ये आपल्या ब्रेनकडे घेऊन जातात. तिथं आपल्या जुन्या स्मृतीवर ते मॅच करतात. याचा अर्थ खारटपणा मिठात नाही आहे, खारटपणा आपल्याला जाणवतो, तो धर्म झाला. तेव्हा आपल्याला जे जाणवतं ते वास्तवात असलच याची गॅरंटी नसतेच. खारटपणा बाहेर नसतो कधीच. मिठाला कुठला खारटपणा आला आहे, पण मीठ जब इथं ठेवलं तर खारटपणा नसतो. हातावर ठेवून बघा, खारटपणा जाणवत नाही. याचा अर्थ मिठाला खारटपणा नाहीच आहे. पण जीभ आणि मीठ एकत्र आल्यानंतर जे काही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसिंग जे होते त्याचं ॲनालिसिस होतं आणि स्मृतींशी निगडीत आपल्याला मन त्याला सपोर्ट करतं, तो इफेक्ट सगळा. त्यामुळे जो काही जाणीव होती मनाच्या सहाय्यानं तो खारटपणा मला जाणवला. तर हा जो पार्ट आहे मी सध्या इथं का थांबतो आहे, कारण पुढचा जो पार्ट आहे मला जे दोन्ही एकत्रचे इफेक्ट दाखवायचे आहेत तो मोठा होईल, म्हणून मी तो पार्ट पुढच्या संवादात टाकतो आहे. तोपर्यंत आपण थांबूया. आणि तुम्ही याच्यावर बरेच पुस्तकं पण बघू शकता. परमेश्वर मनी भौमिक ह्या सायंटिस्टनं लिहिलं पुस्तक आहे, मराठीत आलेलं आहे, ते मेहता पब्लिकेशननं काढलेलं आहे, ते वाचा. उठा जागे व्हा संदीप कुमार साळुंखे जे कमिशनर आहेत, इन्कम टॅक्स कमिशनर, त्यांनी ध्यानाचं त्या अनुभवाचं वर्णन त्यात केलं आहे, ते पण वाचू शकता. किंवा मागच्या वेळेस मी राजयोग सांगितलं होतं तसे साधनासिद्धी स्वामी विवेकानंदांचं आहे, ते पण वाचू शकता. मेंदूतला माणूस सुबोध जावडेकरांचं पुस्तक आहे, ते पण वाचू शकता. हे सगळ्यांचं वाचन करता करता ज्यावेळेस तुम्ही कॉन्शियस किंवा सुपर कॉन्शियस म्हणजे ह्या लेवलला जाता की त्यावेळेस तुम्हाला कुठले पुस्तक वाचायचे, कारण ते पण लेटेस्ट जे काही पुस्तक आले ते पण आहे. पण सध्या हे वाचलं तुम्हाला तो एक अंदाज येईल की ॲक्च्युली असं आहे. तर
तेव्हा आपल्याला जे जाणवते ते बाहेर आहे असं नाही आहे. आम्हाला जाणवते ते धर्म म्हणून जाणवते. पिवळा कलर इथं नाही आहे, मला जाणवला तो धर्म आला. ते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. तर शरीर आणि मन याचा इतका निकटचा संबंध आहे, पण तो आपल्याला प्रकट होतो का शरीरावर, तर तो पार्ट मी पुढच्या भागात मांडणार आहे. तो छोटा पार्ट आहे, पण तो वेगळा पार्ट म्हणून मी घेतो आहे. तोपर्यंत तुमची रजा घेतो. नमस्कार.